T20 वर्ल्ड कप क्रिकेटवर आपला ठसा उमटवणाऱ्या टीम इंडियाचं मुंबईमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात आली होती। तर राज्य सरकारने टीम इंडियाच्या स्वागतासाठी विधान भवन परिसरात बॅनरबाजी केली। पण आता त्यावरून राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात त्याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा रिपोर्ट। क्रिकेटचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात? गुजरातच्या नावाने मिरच्या झोंबल्या हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। रोहित शर्मा च्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे। टीम इंडियाची ज्या ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा शाब्दिक सामना रंगलाय। गुरुवारी मुंबईत विश्वविजेत्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। वर्ल्ड चॅम्पियनची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी तोबा गर्दी केली होती। टीम इंडियाची ओपन डेक बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंचा जनसागर लोटला होता। पण ज्या ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात आली ती बस आता वादात सापडली आहे आणि यामागचं कारणही तसंच आहे। ही ओपन डेक बस गुजरातमधून मागवण्यात आली होती आणि त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय। मला वाटतं क्रिकेटचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तरी देखील मुख्य गोष्ट ही आहे की गुजरातच्या बस कशासाठी आमच्या जी बस वापरली गेली आता ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या झोंबल्या। ही बस गुजरातमधून आणल्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळाली। कारण गुजरातवरून राज्यात अनेक वेळा राजकारण झालंय। शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्याची टीका महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात आली होती। त्यात गुजरातच्या ओपन डेक बसनं आगीत तेल ओतल्याचं पाहायला मिळालं। पण ही वृत्ती आहे, मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात? हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। एकीकडे टीम इंडियाच्या ओपन डेक बसवरून वाद पेटला तर दुसरीकडे राज्य सरकारनं टीम इंडियाच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरमुळे राजकारण रंगलं। राज्य सरकारनं लावलेल्या बॅनरवर टीम इंडियातील एकाही खेळाडूचा फोटो नव्हता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो मात्र या बॅनरवर पाहायला मिळाले। त्यामुळे वर्ल्ड कप कुणी जिंकला हे पाहणाऱ्याला उमगलंच नाही। वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते। कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय। पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे। तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे। मग हे आश्चर्याची गोष्ट आहे। मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे? की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे, जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकडेमध्ये रोहित शर्मा च्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। बॅनरच्या निमित्तानं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांची उणीधुणी काढली। 2007 और 2011 में जब भी उनकी सरकार थी तो जितेंद्र आव्हाड तो बस पे बैठे बैठे कहाँ से बस वो आई थी उनको ही पूछे, कहाँ पे वो बस बनी थी वही उनको पूछे। अभी कह रहे कि कल की बस जो है वो गुजरात से आई थी। आज रोहित पवार जो कर रहे थे, अभी राजनीति में उनको 2-4 साल हो गए और वो कह रहे हैं कि ये इनका पोस्टर लगाना चाहिए, उनका पोस्टर लगाना चाहिए। ये राजनीति हमें सिखा रहे। पवार साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर होती की जितेंद्र बस तुझ्या ताब्यात आहे, बसमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही। आणि तेव्हा मी MCAचा मेंबर होतो आणि ती मिरवणूक MCAनी ऑर्गनाइज केलेली होती।
अर्धवट माहिती असली ना की असे प्रकार घडतात. ती MCAने ऑर्गनाईज केलेली मिरवणूक होती. पोलिसांचा रूट फायनल करणं, पोलिसांशी संवाद ठेवणं, हे सगळं काम मी करत होतो. आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवारसाहेब किंवा MCAचं कोणतरी बोलत होतं कुठं. विधान परिषदेतही टीम इंडियाच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. T20 विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत आपण सगळे करू. खालचे 288, वरचे 78 आपण सगळे करू. आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा. परंतु इथे जे काय पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचं काही नाव दिसत नाही किंवा त्याचं काय फोटो दिसत नाही. फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत. लाखोचा जनसमुदाय होता आणि एक बस गुजरातची आहे. एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही. आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय. आता सीएमचा फोटो दाखवताय. सीएमचा फोटो असणार नाही तर काय तुम्ही राजकारण म्हणून बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायच्या ऐवजी राजकारण करत बसायचं. एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे होऊ नका. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारला उपरती झाली आणि विधिमंडळ परिसरातील बॅनर बदलण्यात आले. यावेळी त्या बॅनरवर टीम इंडिया झळकली, पण तोवर राजकीय नेत्यांमध्ये वादाचा T20 सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.